नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता जमा, कर्मचारी व पेन्शनधारकांना आनंदाची बातमी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेला 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याचा विषय आता एक निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे। कोरोना काळातील आर्थिक अडचणींचे कारण देऊन सरकारने रोखून धरलेला हा हक्काचा पैसा आता व्याजासह परत मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। दिल्लीतील प्रशासकीय हालचाली आणि सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई यामुळे 2025 हे वर्ष कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। थकीत कालावधी आणि त्याची पार्श्वभूमी। 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या 18 महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत पूर्णपणे गोठवण्याचा निर्णय घेतला होता। सामान्यतः 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाईच्या आकडेवारीनुसार हा भत्ता वाढवला जातो। मात्र कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे सरकारने हा निधी आरोग्य सुविधा आणि देशहितासाठी वापरण्याचा निर्णय घेतला होता। या 1.5 वर्षाच्या काळात कर्मचाऱ्यांनी वाढत्या महागाईतही जुन्याच दराने वेतन आणि पेन्शन स्वीकारले होते। 11% तांत्रिक फरक आणि गणिताची गुंतागुंत। या 18 महिन्यांच्या काळात महागाई भत्ता गोठवला असला तरीही महागाईची आकडेवारी सतत वाढत होती। त्या काळातील 3 महत्त्वाचे टप्पे पुढील प्रमाणे होते। 1 जानेवारी 2020 4% वाढ, 1 जुलै 2020 3% वाढ आणि 1 जानेवारी 2021 4% वाढ। अशा प्रकारे एकूण 11% वाढ अपेक्षित होती। 1 जुलै 2021 ला जेव्हा महागाई भत्ता पुन्हा सुरू झाला तेव्हा तो थेट 17% वरून 28% करण्यात आला। मात्र मागील 18 महिन्यांची थकबाकी देण्यास सरकारने नकार दिला। कर्मचारी संघटनांचा असा दावा आहे की महागाई वाढली होती हे सरकारने मान्य केले आहे, मग त्या काळातील हक्काची रक्कम का नाकारली जात आहे? पगारानुसार कोणाला किती रक्कम मिळणार? एरियरची ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पे स्केल आणि मूळ वेतनावर आधारित असेल। याचे संभाव्य गणित पुढील प्रमाणे आहे। कर्मचारी श्रेणी, मूळ वेतन, अंदाजित थकीत रक्कम। किमान स्तर 18,000, 11,880 ते 37,000। मध्यम श्रेणी 50,000 ते 80,000, 50,000 ते 1 लाख। उच्च श्रेणी 1,50,000 2 लाख पेक्षा जास्त। पेन्शनधारकांच्या बाबतीत ही रक्कम त्यांच्या पेन्शनच्या प्रमाणात असेल। साधारणतः 65 ते 68 लाख पेन्शनधारकांसाठी ही रक्कम औषधोपचार आणि वाढत्या वयातील खर्चासाठी मोठा आधार ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक लढा, कलम 300A। हा लढा आता केवळ प्रशासकीय राहिलेला नसून तो कायदेशीर स्तरावर पोहोचलेला आहे। सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे। भारतीय संविधानाच्या कलम 300A नुसार वेतन आणि पेन्शन ही सरकारची मेहरबानी नसून तो कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचा अधिकार आहे। न्यायालयानेही पूर्वीच्या अनेक निकालात म्हटले आहे की केवळ सरकारी आदेशाने कर्मचाऱ्यांचे हक्क कायमचे हिरावून घेता येत नाही। जर न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल दिला तर सरकारला ही रक्कम विलंब शुल्कासह व्याज म्हणून द्यावी लागू शकते। 2025 मधील संभाव्य घोषणा आणि वितरण प्रक्रिया। 2025 हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महासौगात घेऊन येणारे वर्ष ठरू शकते। राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुका आणि 8व्या वेतन आयोगाची चर्चा पाहता सरकार 18 महिन्यांच्या एरियरवर मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे। वितरण प्रक्रिया कशी असेल? 1. कॅबिनेट मंजुरी। केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास अर्थ मंत्रालयाकडून अधिकृत ज्ञापन जारी होईल। 2. थेट जमा। ही रक्कम PFMS पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अकाउंटमध्ये जमा होईल। 3. स्वयंचलित गणना। यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतीही स्वतंत्र कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही। विभागाचे लेखा अधिकारी स्वतः याची गणना करतील। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।